प्रत्येकाच्या घरात आजी असते आणि त्या आजीला ही कविता नक्की आवडेल, कारण तिचं मनोगत ह्या कवितेतून मी व्यक्त केलं आहे. ऐका. प्रत्येकाच्या घरात एक अशी व्यक्ती असते. प्रत्येकाच्या घरात अशी एक व्यक्ती असते, तिला तारतम्य आणि वास्तव्याचे भान असते. सर्दी पडसं झाल्यावर करते ती काढा, त्यात ओवा आलं बेल, आळशी असते तुळस, अहो आयता मिळाला ना तरी नाकं मुरडत आपल्याला प्यायचा मात्र असतो आळस. तिचे म्हणणे असते, अगं सणासुदीला तरी मुलीबाळींना घाला परकर पोलका आणि झगा, किती सुंदर दिसेल पोर, जरा डोळे भरून तरी बघा. बरेच वेळा ती आपली दृष्ट काढत असते आणि कसल्या भ्रामक कल्पना म्हणून आपल्याला मात्र हसू येत असते. नेहमी तोंड वाकडं करून म्हणते, फाटक्या तुटक्या ठिगळ लावलेल्या पॅन्ट मुलांना घालू नका आणि भरल्या संसारात माझ्या दारिद्र्याला मात्र आमंत्रण देऊ नका. अगं जरा खेळा बागडा, नका सारखा TV मोबाईल पाहू, मला वाटतंय भय, शरीर तंदुरुस्त असणं हीच पुढील आयुष्याची असते सोय. आपल्याला येतो तिचा राग, वाटते कटकट. मग रागाने आपणच तिला म्हणतो, अगं बस ना जरा शांत, राहा ना आता आनंदाने, नको न करू कटकट. पैशाचा विचार तिच्या डोक्यात सतत असतो. हॉटेलमध्ये कधी जेवायला जाऊ म्हटलं तर तिचा नेहमीच नकार असतो. मग आपणच तिच्या रागवतो, चिडतो आणि म्हणतो, आता नेतोय ना तर येत नाहीस, आणि पूर्वी कधीच आजोबांनी हॉटेलात सुद्धा नेलं नाही हे म्हणणं काही सोडत नाहीस. सणासुदीला मोदक, पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, शिरा असं करावंसं तिला वाटतं, पण पुढील पिढीला गोडाचं वावडं म्हणून फास्ट फूडच खावंसं वाटतं. नातवंडांचं जरा बिनसलं की ती चेहऱ्यावरचे भाव लगेच ओळखते. हळूवर पाठीवर हात ठेवून, का रे बाबा काय झालं म्हणून प्रेमाने विचारते. नातवंड कुशीत शिरतं तेव्हा तिला हायसं वाटतं. त्याच्या मनात शिरून पंखात बळ भरावं असं मात्र तिला मनापासून वाटतं. ऑफिसमध्ये सगळे गेल्यावर ती एकटीच घरी असते. घरी असते. सगळे जरी घरी आले ना तरी त्यांची मात्र मोबाईलचीच सलगी असते. ती तुमची वाट पाहून कंटाळते याचं तुम्हाला नसतं भान. मोबाईल मात्र हातातून सुटत नाही, जरी तिनं जेवायला वाढलं पान. घरीच असते ती म्हणून साधी तिची विचारपूस पण करत नाही, आणि ती मात्र आपल्या विचारातून कधीच बाहेर पडत नाही. साडी, दागिने, हॉटेलिंग तिला कसलीच नाही राहिली आवड. तिला हवी आहे एक मिठी प्रेमळ स्पर्श. पण आहे का तुम्हाला सवड? बोला ना, आहे का यासाठी तुमच्याकडे वेळ? घालू शकाल तुम्ही जुन्या नव्याचा मेळ? एक दिवस हे पिकलं पान जाईल हळूच गळून, मग ते पुन्हा कधीच तुम्हाला दिसणार नाही, जरी किती पाहिलं तुम्ही मागे वळून वळून.